हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरि राम 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 कृष्ण हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडो पुण्यराशी साष्टांग नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमः पार्वते पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम मात्र देवो भव ओम पितृदेवो भव। ऐका श्रुते नवल अद्भुत आजीरसनी शिलाधले परमामृत मनोनी तुम्हासे भाग्यवंत नाही दिसत निज दृष्टी। रामकृष्ण हरी भक्त विजयाचा 13वा अध्याय। कालच्या अध्यायामध्ये नामदेवरायांना मंदिराच्या बाहेर सुद्धा काढल्यानंतर सदाशिवाने नामदेवरायाकडे पाठ नाही केली, संपूर्ण मंदिर फिरलं आणि मंदिराच्या पाठीमागे सुरू असणारं कीर्तन मंदिर फिरल्यामुळं समोर झालं। ही कथा कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिली। आजच्या अध्यायामध्ये
नामदेवरायाची आराधना आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, सोपान काका, निवृत्तीनाथ, विसोबा खेचर ही सगळीच्या सगळी मंडळी यात्रेला गेलेली होती. सगळेजण यात्रा करून आले. औंढा नागनाथचं दर्शन घेतलं आणि औंढा नागनाथचं दर्शन घेतल्यानंतर सर्व मंडळी थेट पंढरपुरामध्ये येऊन पोहोचली. नामदेवरायांना पंढरपुरामध्ये आल्यानंतर कसं झालं? एखादी सासूरवाशी असणारी मुलगी ज्यावेळी तिच्या माहेरी येते त्यावेळी तिला किती आनंद होतो, किती आनंद होतो. तसा आनंद नामदेवरायांना झालेला आहे. संपूर्ण तीर्थक्षेत्र पाहिली, सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं, सगळ्या तीर्थांचं स्नान केलं आणि ज्यावेळी पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले, कधी एकदा पांडुरंगाला पाहीन अशी अवस्था श्री नामदेवरायांची झालेली आहे. पंढरपुराच्या पावन क्षेत्रामध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं. ज्ञानेश्वर महाराज, विसोबा खेचर, सगळीच्या सगळी भक्त मंडळी पंढरपूरला आता विठोबारायाच्या मंदिराकडे निघाली स्नान करून. सगळेजण महाद्वारापर्यंत येऊन पोहोचले आणि ज्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आले, पांडुरंगाने पाहिलं नामदेव आलेला आहे आणि पांडुरंगाचं हृदय भरून आलं. आपल्या भक्ताला पाहिल्यानंतर इतका आनंद झाला पांडुरंगांना. नामदेवराय तर देहभान हरपले. माझ्या विठोबाची भेट इतकी दिवस मला नव्हती. पांडुरंगांनाही वाटू लागलं माझ्या नामदेवाचा विरह मी इतकी दिवस कसा बसा सहन केला. आता मी माझ्या नामदेवाचा विरह आता संपलेला आहे. नामदेवाचं दर्शन मला झालेलं आहे. कशी यात्रा झाली की कशी या ठिकाणी या प्रवासामध्ये त्यांना अडचणी आल्या की, आणि ज्यावेळी नामदेवराय पांडुरंगा जवळ आले, पांडुरंगाने कडकडून अशी नामदेवरायांना मिठी मारली. ज्ञानोबारायांना सगळ्यांचं या ठिकाणी सुंदर दर्शन झालं. आता मंदिरामध्ये विठोबारायाचा आणि संत नामदेवाचा दोघांचा संवाद सुरू आहे. देव नामदेवरायाला सांगत आहेत, नामदेवा, सगळ्या तीर्थक्षेत्रांची झाली दर्शन, कशी झाली? आता छान झाली, काही अडचण तर आली नाही ना? नामदेवरायांनी सांगितलं, देवा, अनाथाची या माय म्हणवल्या जाणाऱ्या माझी विठाबाई, भगवंता तू असताना माझ्या प्रवासामध्ये अडचणी कुठल्या? जो भगवंता तुझा निस्सीम भक्त आहे, त्या भक्ताच्या प्रत्येक संकटाला भगवंता तू धावून येतोस. ज्या भक्तानी सर्वस्व तुझ्या चरणावरती अर्पण केलं त्या भक्ताला कशाच्या अडचणी येतील भगवंता? मला कुठल्या अडचणी आल्या नाही. देवाने क्षेमकुशल विचारलं. नामदेवरायांनी सांगितलं, खूप आनंदात यात्रा पार पडली. काही ठिकाणी अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीला तुम्ही स्वतः सहाय्य होऊन माझ्या अडचणी दूर केल्यात भगवंता. दोघांचा संवाद सुरू आहे. पांडुरंगाने नामदेवरायाला सांगायला सुरुवात केली, नामदेवा, आता तुमची यात्रा झाली. यात्रा झाल्यानंतर आता तुम्ही उद्दीपन करून घ्या. म्हणजे काय? जी आराधना आहे, आराधना करून घ्या. जे सगळे संत मंडळी आहे, सगळ्या संत मंडळींना, ब्राह्मणांना आपण बोलावू, भोजन त्यांना भोजन घालू. म्हणजे तुम्ही हे जे सगळे तीर्थयात्रा केलेली आहे, या तीर्थयात्रेचं या ठिकाणी पूर्णत्व होईल. नाहीतर काय होईल? सुंदर पंचपक्वान या ठिकाणी शिजवलेले आहेत, सुंदर पक्वान वाढलेले आहेत, परंतु ते खाल्लेच नाही तर पूर्ण होईल का? नाही होणार. महिपती महाराजांनी उदाहरण दुसरं देऊन सांगितलेले आहे. काय म्हणतात पहा,
पूजा करुनी उपचारेसी षड्रस भोजन द्यावे त्यासी तांबूल दक्षिणा द्विजवरासी निज भावेसी अर्पावी सर्व उद्योग टाकिले याने कोण करील उद्यापन तुम्हासी बांधिले सेवा करून अहंता ममता टाकुनी सोबत भक्त मंडळी आलेली होती. भक्त मंडळींनी सांगितलं भगवंता नामदेवांनी सगळे उद्योग टाकून तुमच्या भक्तीमध्ये विलीन झालेला आहे आणि आराधना कधी करेल कधी उद्यापन करेल देवा. मंडळी सांगत आहेत. भक्तांनी भगवंतांनी सांगितलं म्हणजे उद्यापनाचं महत्व सांगत असताना देव कसं सांगतात पहा. तुआ बहुत कष्ट केले देख तयांचे होईल सार्थक सांगतो हे नामया ऐक देव बोलत निज प्रीती अनेक तीर्थे केली जाण त्यांचे न करिता उद्यापन जैसे षड्रस रांधिले अन्न शेवटी भोजन न केले. षड्रस अन्न रांधिलेलं आहे वाढलेलं आहे परंतु भोजनच नाही केलं तृप्ती होईल का? नाही होणार. आणि का पुराणे ऐकली बहुत ती मन नाविने गेली व्यर्थ ना तरी अलंकार घडिले सुकृ सुयुक्त ते न लेता व्यर्थची. पुराण भरपूर ऐकले पुराणाच्या कथा भरपूर ऐकल्या परंतु मनन नाही केलं. कथा भरपूर ऐकल्या आणि कथेमधून त्या कथेचा बोध आपल्या जीवनामध्ये नाही घेतला तर त्या कथा ऐकलेलं काय फायदा होणार आहे म्हणजे. किंवा सुंदर या ठिकाणी दागदागिने मढवलेले आहेत परंतु ते अंगावरच परिधान केलेले नाही. काही अर्थ आहे का त्या दागिन्यांचा? दागिने केले आणि कपाटामध्ये ठेवून दिले. काही फायदा आहे का त्या दागिन्यांचा? नाही. किंवा ना तरी आरोग्य व्हावया काया औषध घेतले नामया परिपथ्य न करिता वाया उपयोगी न पडे सर्वथा. नामदेवा भरपूर औषध घेतलीत. एखादी व्याधी झालेली आहे मनुष्याला एखादा रोग झालेला आहे आजार झालेला आहे त्या आजारामध्ये वैद्यांनी औषध सगळी दिली परंतु जर सांगितलेलं जर पथ्य नाही केलं तर ते जे औषध आहे ते औषध लागू होणार आहे का? नाही. पथ्य जर नाही केलं तर ते औषध जसं व्यर्थ जातं तसंच नामदेवा तेवी सप्तपुर्या समवेत तीर्थे पाहिली त्वा बहुत उद्यापन न करिता जाती व्यर्थ असे शास्त्र या रीती. तसंच नामदेवा तुम्ही मोक्षपुर्या केल्या सगळ्या अयोध्या मथुरा माया काशिकांची अवंतिका पुरी द्वारिका वितशेत सप्तहिते मोक्ष
मोक्षदायिका. या ज्या 7 मोक्षपुऱ्या आहेत, या 7च्या 7 मोक्षपुऱ्या, या सगळ्यांचं दर्शन तुम्ही केलेलं आहे नामदेवा. तरी पुण्यक्षेत्र हे पंढरी भुवैकुंठ महिवरी, जे विख्यात चराचरे उपमा द्यावया नसेची. जर एखाद्या देवस्थानाला जाऊन आलं, मोक्षपुरीला जाऊन आलं, काशीला जाऊन आलं आणि जर उद्दीपन जर नाही केलं तर ती केलेली यात्रा सगळी व्यर्थ आहे. म्हणून आपल्याकडे पंढरपूरला गेल्यानंतर किंवा तिरुपतीला गेल्यानंतर ते प्रसाद तिकडून आणून त्याचं उद्दीपन केलं जातं. 4 आपल्या जवळच्या मंडळींना म्हणा किंवा संत मंडळींना म्हणा बोलावून घेऊन त्यांना भोजन दिलं जातं किंवा गावामध्ये गाव जेवण दिलं जातं. का तर ती केलेली यात्रा पूर्ण होत नाही. जोपर्यंत उद्दीपन होत नाही तोपर्यंत ती केलेली यात्रा पूर्ण होत नाही. त्यासाठी भगवंत नामदेव रायाला सांगत आहेत, नामदेवा पंढरपुरासारखं पावन क्षेत्र आहे आणि मोक्षपुऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही आता काय करा, उद्दीपन करा. काही भक्तगण मंडळी आली होती. देवा नामदेव सदा बघा तुमच्या सेवेमध्ये रत असतो, सदा तुमच्या नामस्मरणामध्ये असतो. आणि मग नामदेव राय कधी उद्दीपन करावं देवा? एवढ्या सगळ्या पंढरपुरामधल्या संतांना आमंत्रण सांगायची, शिधा सामुग्री आणायची, स्वयंपाक करायचा आणि सगळ्यांना षड्रस अन्न जेवू घालायचं. आणि काय आहे देवा नामदेवरायाकडे? काय आहे नाम्याकडे? जे काही आहे मनामध्ये शुद्ध भाव आहे. भगवंतांनी सांगितलं मला काही नको दुसरं, जो माझ्या नाम्याचा जो शुद्ध भाव आहे ना तोच मला पाहिजे. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. काही नाही हो देवाला, फक्त तुमचा भाव पाहिजे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भगवंताला अंतरात्म्यातील भगवंताविषयीचा असणारा भाव, भगवंताविषयी असणारी गोडी ती हवी आहे. भगवंताला तुमचं काही नकोय, पैसा अडका काही नकोय. फक्त भगवंताला शुद्ध भाव द्या, शुद्ध भाव. काहीच क्षण भगवंताची या ठिकाणी भक्ती करा. या कलियुगामध्ये इतकं महान महिमान सांगितलेलं आहे भक्तीचं, आणि भक्तीमधून सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ महिमान जे सांगितलेलं आहे ते नामस्मरणाचं सांगितलेलं आहे. नामस्मरण केल्यानं काय होतं? जे तपी, ध्यानी, योगी, जे नामधारक आहेत हे सगळेच्या सगळे रात्रंदिवस नामस्मरण, यांनी 1 वर्ष नाम साधना केलेली. आणि आपण जे संसारिक आहोत, संसारिकांनी आपल्या पोटासाठी केलेला, प्रपंचासाठी जे काही व्यवसाय करून जे काही आपल्याला संध्याकाळी वेळ मिळतो किंवा आपल्या कामावरून आल्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ बसल्यानंतर भगवंतापुढे बसून 10 मिनिट जर भगवंताचं जर ध्यान केलं का बसून, तर जो जपी आहे, जो तपी आहे, त्या तपीनी 1 वर्ष संपूर्ण तप केलेलं आणि आपण 10 मिनिट भगवंताचं नामस्मरण केलेलं, ते बरोबर आहे हो. कारण संसारिकांसाठी भगवंतांनी सूट दिलेली आहे. भगवंत काय म्हणतात? देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तेचारे साधिल्या.
भगवंत तेच म्हणतात, देवाचे द्वारे उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारे साधिएल्या, तेने मुक्ती चारे साधिएल्या, तेने मुक्ती चारे साधिएल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. एक क्षणभर तुमच्या संसारातला वेळ काढून फक्त एक क्षणभर देवासमोर थांबा. एक क्षणभर चारीच्या चारी मुक्त्या भगवंत देतील तुम्हाला. चारी मुक्ती साधता येते एक क्षण, परंतु मनोभावे. मग भगवंत नामदेव रायाला सांगत आहे, भक्तांनी सांगितलं, देवा नामदेवाकडे काहीच नाही हो. देवाने सांगितलं, मी आहे ना, मी ज्याच्यासोबत आहे त्याला कुठल्या गोष्टीची चिंता करण्याचं कारणच नाही आहे, कारण मी स्वतः सोबत त्या भक्ताचे आहे. आणि मग पांडुरंगाने निघाले लगेच. सकाळी सकाळी आले होते आणि म्हणले आता सगळी तयारी करावं म्हणले. रुक्मिणीला सांगितलं, सत्यभामा मातेला सांगितलं, सगळ्यांना बोलावून घेतलं, सांगितलं आता आपल्याला तयारी करायची, आराधना करायची. आणि देव आमंत्रण सांगण्यासाठी गेले. ब्राह्मणाचा वेश धारण केला भगवंतांनी आणि सगळ्यांना सांगू लागले, महाद्वारामध्ये, महाद्वाराकडे पंगत आहे बघा, नामदेवरायांची पंगत आहे, पंक्तीला सगळ्यांनी जेवायला यायचं. सगळ्या संतांना, सगळ्या ब्राह्मणांना आमंत्रण दिली, सांगितले. भगवंत स्वतःहून सांगत आहेत. शिधा सामुग्री आणली आणि सुंदर असा या ठिकाणी सोहळा महाद्वाराच्या ठिकाणी. काय प्रसंग आहे पहा. महाद्वारामध्ये सगळ्याच्या सगळ्या ज्या अष्टसिद्धी आहेत, आठीच्या आठी सिद्धी या सोहळ्यामध्ये सहाय्य करण्यासाठी आलेले आहेत. आणि स्वतः ज्या ठिकाणी भगवंत पुढे होऊन कार्य करत आहेत त्या ठिकाणी काय कमी पडेल, कुठल्या गोष्टीला कमी पडेल? नाहीच पडणार. कारण ज्या गोष्टीला भगवंताचा अमृत स्पर्श लावला, अमृत हस्त ज्या गोष्टीला भगवंताचा लागला, त्या सोहळ्यासाठी कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. स्वतः पांडुरंगांनी स्वतः पुढे होऊन कार्य करायला प्रारंभ केला. सगळ्यांना आमंत्रण सांगितले, सुंदर प्रकारे स्वयंपाक केला, पात्र आणले. सगळे संत, आता संत मंडळी कोणकोणती आली? ज्ञानेश्वर महाराज आले होते, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आदिशक्ती आल्या होत्या. पुन्हा भगवंताचे लाडके भक्त संत सोनार आले होते. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. इतके गोड अभंग आहेत का आपले, आणि या अभंगाला अनुसरून जे राग या रागामध्ये बांधलेले आहेत, इतकं गोड वाटतं का भजन म्हणायला. सोनार आले होते, त्यानंतर गोरोबा काका आले होते, त्यानंतर सगळे 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 जे काही भगवंताच्या जवळचे संत मंडळी होती, सगळ्यांना भगवंतांनी आमंत्रण देऊन बोलवून घेतले.
सगळ्यांचे या ठिकाणी प्रत्येकाचं स्वागत केलं। भगवंतांनी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला, प्रत्येकाचे या ठिकाणी चरण धुतले। स्वतः भगवंत सोन्याचं पात्र आहे, सुवर्णाच्या मंचकावरती बसवलं, सोन्याच्या पात्रामध्ये प्रत्येकाचे चरण स्वतः पांडुरंग परमात्मा धुत आहेत। आपला भगवंताचा जो पितांबर होता, पितांबराने त्यांचे पाय पुसत आहेत, आपल्या हृदयाला लावत आहेत। पहा भगवंत किती आपल्या भक्तासाठी करतात, किती करतात। ही भगवंताची आपल्या भक्ताप्रती असणारी निष्ठा आहे, श्रद्धा आहे। सगळ्या संत मंडळींना जेवू घातले। स्वतः भगवंत पांडुरंग परमात्मा वाढण्यासाठी स्वतः वाढायला पांडुरंग पुढे होऊन वाढत आहे। आणि मग पांडुरंग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांना विडे दिले। विडे दिल्यानंतर सगळ्यांना थांबवून घेतले आणि म्हणाले, ब्राह्मण मंडळींनो, सगळ्या संतांनो, तुम्ही थांबा म्हणले। माझा नामदेव जेवण करायचा राहून गेलेला आहे, माझा नामदेव। आणि नामदेवाचं एकदा जेवण झालं, नामदेवाला सुद्धा मला घास भरवायचा आहे। आणि नामदेव रायाला बोलवा म्हणले, कुठं आहे ना? मग संत ज्ञानेश्वर नामदेवरायांना बोलवण्यासाठी गेले। अहो भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झालेले नामदेवराय देहावरतीच नव्हते, देहभान हरपलं होतं। ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांना या ठिकाणी देहावरती आणलं, सांगितलं पांडुरंग परमात्मा बोलवत आहे। नामदेव देहावरती आले, पांडुरंगाजवळ गेले, बोला देवा, बसा म्हणले। नामदेवा जेवण करण्यासाठी बसा। नामदेवरायाला जेवण करण्यासाठी बसवलं। सगळी संत मंडळी आहे, सगळी ब्राह्मण मंडळी आहे, पाहत आहे। आणि भगवंतांनी नामदेवरायाला घास भरवला आणि नामदेवरायाचं जे उष्ट होत, उच्छिष्ट भोजन, आणि उच्छिष्ट भोजन जे नामदेवरायाचा उष्टा घास होता, भगवंतांनी खाल्ला। ब्राह्मणांनी पाहिलं, म्हणले देवा, त्या ठिकाणी सगळ्यांनी मनामध्ये म्हणले, देवानी हे योग्य नाही केलं, हे योग्य नाही भगवंताचं वागणं। नामा हा शिंपी आहे, जातीने शिंपी आहे, आणि भगवंताविषयीच मग जो त्यांचा भाव होता, भगवंतांनीही योग्य नाही केलं। नामदेवाचं उच्चिष्ट खायची काय गरज होती देवाला? असं एकमेकांना बोलू लागले। म्हणले आता इथं थांबण्यामध्ये काय अर्थ नाही म्हणले, आता सगळे भ्रष्ट करून टाकले म्हणले देवानं सगळं हे, छे म्हणले हे काही योग्य नाही केले देवांनी, आणि आता आपण इथं थांबण्यात मजा नाही गड्या हो, चला म्हणून निघाले। भगवंतांनी सगळ्यांना थांबवलं। काय झालं म्हणाले, दक्षिणा द्यायचा राहून गेला। भगवंतांनी सगळ्यांसाठी सुवर्णाचे दागिने, भरजरीचे वस्त्र, वेगवेगळे रत्ने, हिरे, माणिक, मोती आणून ठेवले होते दक्षिणा देण्यासाठी। दक्षिणा पाहिला, सगळेजण खुश झाले। दक्षिणा हातामध्ये घेतला आणि मग भगवंताला सांगू लागले, देवा, तुमचं हे वागणं चुकलेलं आहे, तुमचं हे कृत्य आजचं चुकलेलं आहे। देवानी म्हणले, काय झालं? तुम्ही नामदेवाचं उष्ट खाल्लात, तुम्ही धर्मभ्रष्ट केला। बघा, भगवंताला सांगू लागले, देवा तुम्ही अनर्थ केला। अहो, जो या सगळ्या गुणापासून अलिप्त आहे, जात पात धर्म पंथ या सगळ्या गोष्टीपासून आमचा भगवंत अलिप्त आहे, त्या भगवंतावरती ही ब्राह्मण मंडळी दोष ठेवतात। क्यू येते क्यू यांच्या विचारावरती। आणि भगवंतांनी सांगितलं त्या ब्राह्मणांना, अरे म्हणले, मी माझ्यापासूनच हा सगळं या ठिकाणी सगळं जग निर्माण झालेलं आहे, मीच पालनहार आहे,
सृष्टीला निर्माण करणारा, सृष्टी चालवणारा आणि सृष्टीचा संहार करणारा मी आहे. पाप ताप जात पात धर्म पंथ याच्यापेक्षा मी वरिष्ठ आहे. ह्या गोष्टी मला नाही बाधा करू शकत. नाही म्हणले देवा. तरीही तुमचं चुकलंच. सगळे ब्राह्मण मंडळी बोलू लागले. आता उद्याच्या अध्यायामध्ये संवाद आहे ब्राह्मण मंडळीचा आणि भगवंताचा. भगवंत सांगत आहेत की भगवंताचं कसं चुकलं नाही, आणि ब्राह्मण मंडळी सांगत आहेत की देवा तुमचं कसं चुकलं. तर उद्याच्या अध्यायामध्ये काय होतंय पाहूया. ब्राह्मण सांगू लागले, देवा तुम्ही प्रायश्चित्त घ्यावं लागेल आता. आणि मग उद्याचा जो संवाद आहे तो अतिशय गोड शास्त्रार्थ आहे. ब्राह्मणामधला आणि देवामधला घडलेला जो शास्त्रार्थ आहे अध्याय उद्याच्या 14व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आजची कथा या ठिकाणी संपलेली आहे. भगवंतांनी सगळ्याला या ठिकाणी भोजन खाऊ घातले, सगळ्यांना दान धर्म दिला, सगळ्या संतांना या ठिकाणी तृप्त केलं. नामदेवाला सुद्धा भोजन आपल्या हाताने भरवले. सगळा आनंदामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे. अशा प्रकारे आजचा अध्याय संपलेला आहे. रामकृष्ण हरी आदेश. हा जो गोड अध्याय आहे सर्व आपल्या भाविक मंडळीपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा. रामकृष्ण.